मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आता भरपूर ज्या ठिकाणचा जो कार्यकाळ आहे हा पुढच्या महिन्यामध्ये समाप्त होणार आहे, परंतु अद्याप जेही प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत, जे आंदोलन करत आहेत, त्याबद्दल अजूनपर्यंत सरकारकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही आहे। आणि यामध्ये भरपूर ठिकाणी जे विद्यार्थी आहे निवेदन सुद्धा देत आहे की जे प्रशिक्षणार्थी सध्या कार्यरत आहे त्यांचा जो कार्यकाळ आहे हा वाढवून देण्याबद्दलचे प्रशिक्षणार्थी निवेदन सुद्धा देत आहे। आणि या अगोदर त्यांनी मोर्चा सुद्धा काढला होता, परंतु सरकारकडून यावर कोणत्याही प्रकारचे उत्तर किंवा कोणत्याही प्रकारचा GR किंवा कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। तर अशा प्रकारे आता जे जिल्ह्यावाईज जे वृत्तपत्र आहे त्यामध्ये सुद्धा माहिती येणे सुरू झाली आहे। तर युवा प्रशिक्षणार्थ्यांचा जो कार्यकाळ आहे हा संपणार आहे, तर नव्याने संधी आस्थापना आवश्यकतेनुसार करणार मागणी। नवीन नोंदणीबद्दल सुद्धा अपडेट येणे सुरू झालेले आहे आणि ज्याही आस्थापनामध्ये सध्या विद्यार्थी कार्यरत आहे त्यांना सुद्धा आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे की तुमच्याकडे ज्याही रिक्त जागा आहे त्यांचा तपशील तुम्हाला साईटवर उपलब्ध करून द्यावा लागेल। तर यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की मुदतवाढी संदर्भात निर्णय नाही, म्हणजे अजूनपर्यंत सरकारनं मुदतवाढ होणार आहे किंवा नाही याबद्दल कोणत्याही प्रकारची अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे। या अगोदर माननीय मंत्री मंगल प्रभात लोढा सरांनी 100 दिवसांचा जोही त्यांचा कार्यक्रम होता त्यांच्याबद्दलची अपडेट दिली होती, बैठक सुद्धा झाली आहे, त्यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेले आहे। कौशल्य विकास योजनेबद्दल जेही नवीन प्रशिक्षणार्थी नोंदणीबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु जेही प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत त्यांच्याबद्दल त्यांचा कार्यकाळ वाढणार का किंवा त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचे अजूनपर्यंत वक्तव्य केलेले नाही आहे किंवा त्याबद्दलचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे। तरी ज्याही विद्यार्थ्यांनी कार्यकाळ वाढवण्यासाठी जो निवेदन देत आहे किंवा मोर्चा काढत आहे तर त्या विद्यार्थ्यांना जोपर्यंत अधिकृत माहिती मिळत नाही, म्हणजे सरकारकडून GR किंवा कोणत्याही प्रकारची जी माहिती आहे ती मिळत नाही, तोपर्यंत आपण यावरती विश्वास ठेवू शकत नाही। तर आता सर्व आस्थापनांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे की जे रिक्त जागा आहे त्यांच्याकडे त्या रिक्त जागा त्यांना पोर्टलवर नोंदणी करायची आहे। तर जुन्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी अजूनपर्यंत सरकारकडून कोणताही निर्णय आलेला नाही आहे। तरी प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या मागण्या आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांकडून जे सरकारला निवेदन देणे सुरू आहे त्यावरती सरकारला कोणते ना कोणते प्रतिउत्तर द्यावेच लागेल आणि यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर विद्यार्थ्यांनी हार न मागता आपले जेही निवेदन आहे हे आपल्या सरकारकडे, म्हणजे जेही आता 25 तारखेपर्यंत आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जिल्ह्यावाईज जेही प्रतिनिधी निवडून दिला होता त्यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना मागणी केली होती की तुम्ही 25 तारखेच्या आत जेही 26 तारखेला झेंडावंदन होणार आहे त्यामध्ये सर्व मंत्री आपापल्या जिल्ह्याला येणार, तर त्यांना सुद्धा निवेदन द्यावे लागेल। सर्व ठिकाणच्या मंत्र्यांना जर निवेदन गेले तर यावर सरकार कोणता ना कोणता विचार विद्यार्थ्यांकडून करणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी हार मानायची नाही आणि निराश व्हायचं नाही, तर यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि यामध्ये गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला प्रतिउत्तर द्यावेच लागेल आणि यावरती आनंदाची बातमी येऊ शकते। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।